हॅलो फ्रेंड्स. तर आपण सर्क्युलर मोशनचा रोटेशनल डायनॅमिक्समधला शेवटचा भाग बघणार आहोत. तो म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. सो डेफिनेशन इज व्हेरी सिम्पल. मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग दी सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल अलॉंग दी सर्कमफरन्स ऑफ ए व्हर्टिकल सर्कल इज कॉल्ड एज व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण सर्क्युलर मोशनची इतके कन्सेप्ट शिकलो, मग आता हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन वेगळं कसं? तर मित्रांनो, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनची खासियत अशी आहे की ही सर्क्युलर मोशन किंवा या सर्क्युलर मोशनमध्ये ग्रॅव्हिटेशनचा परिणाम होत असतो. मीन्स इट इज अफेक्टेड बाय द ग्रॅव्हिटी. ते कसं पहा, सी इफ यू सी द सर्कल हिअर, व्हर्टिकल सर्कल. आता थोड्या वेळा असं ॲझ्युम करा, ऑब्जेक्ट ॲट पॉईंट ए आहे आणि ते एवरनं निघालं आणि अलॉंग दी सर्कमफरन्स ऑफ सर्कल बीकडे येते. सो व्हाईल मुव्हिंग डाऊनवर्ड किंवा मग व्हाईल मुव्हिंग अपवर्ड फ्रॉम बी टू ए, त्यावर ग्रॅव्हिटीचा परिणाम होणार आणि मग त्यामुळे तिथे तुमची व्हेलॉसिटी इट विल नॉट रिमेन कॉन्स्टंट. तुम्हाला ती कॉन्स्टंट ठेवायची असेल तरी ती कॉन्स्टंट राहणार नाही आणि त्यामुळे ही एक नॉन युनिफॉर्म टाईप सर्क्युलर मोशन आहे. सो आपल्याला याच्यात बेसिकली वेगवेगळ्या पॉईंटला पार्टिकलची व्हेलॉसिटी कशी बदलते, पार्टिकलच्या मासचा, त्याच्या वेटचा म्हणजेच ग्रॅव्हिटेशनचा त्या व्हेलॉसिटीवर काय परिणाम होतो हे सर्व मॅथमॅटिकली आपल्याला शिकायचं आहे. तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जनरली आपल्याला कुठं बघायला मिळते? तर आपण सर्व यात्रामध्ये जायंट फिल्म म्हणजे रहाट पाळणा ज्याला म्हणतो त्यामध्ये बसलेला आहोत. तर दॅट इज द केस ऑफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. किंवा मग तुम्ही एखादी स्ट्रिंग घ्या आणि त्याला एखादा स्टोन बांधून जर व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरवला तर यू कॅन सी द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तर यामध्ये ज्यावेळेस आपण प्रत्येक पॉईंटला व्हेलॉसिटीज काढू त्यावेळेस आपल्याला काही आणखी त्याच्यात डिस्कशन करता येईल. सो जनरली व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचं ॲनालिसिस करताना आपण काय काय करतो? सी फर्स्ट थिंग, आपण त्याच्या हायेस्ट पॉईंटला, त्यानंतर बॉटम पॉईंटला म्हणजे लोएस्ट पॉईंटला आणि मिडवे पॉईंटला म्हणजे हॉरिझॉन्टली मिडवे पॉईंटला आपण त्याची व्हेलॉसिटी फाइंड आउट करतो. दॅट इज अवर फर्स्ट टार्गेट. त्यानंतर जर आपण याच्यात एक स्ट्रिंग आणि स्टोनचं जर एक्झाम्पल घेतलं तर स्ट्रिंगचं टेन्शन प्रत्येक ठिकाणी सारखं राहत नाही. ते पार्टिकल ज्यावेळेस ए पॉईंटला असतो त्यावेळेस ते टेन्शन वेगळं असतं, बी पॉईंटला असतो त्यावेळेस टेन्शन वेगळं असतं, सी पॉईंटला असतो त्यावेळेस टेन्शन वेगळं असतं. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी त्याच्या टेन्शनचे आपल्याला वेगवेगळे फॉर्म्युले मिळणार आणि त्या टेन्शनमध्ये काय संबंध आहे तो एक आपल्याला शिकण्याचा भाग आहे. तिथं आपल्याला इक्वेशन्स मिळतील ज्याचा उपयोग करून आपण MCQs किंवा न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत. त्या व्यतिरिक्त आर्बिटरी पोझिशनला म्हणजे अदर दॅन हायेस्ट लोवेस्ट मिडवे पोझिशन जर पार्टिकल इतरत्र कुठं आहे तर त्या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी काढण्याचे MCQ जुन्या काही परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. सो लेट अस कन्सिडर पार्टिकल ऑफ मास m ॲट पॉईंट ए इनिशियली, दॅट इज हायेस्ट पॉईंट. मग आता तो पार्टिकल ह्या हायेस्ट पॉईंटला ज्यावेळेस असेल त्यावेळेस त्या पार्टिकलचा आपण थोडंसं फोर्स ॲनालिसिस करू. हा m मासचा पार्टिकल हायेस्ट पॉईंटला आहे इथे. सो याच्यावरती याचं जे वेट आहे ते साहजिक आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होणार. सो वेट विल ॲक्ट लाईक दिस, दॅट इज m. सेकंडली, ह्या पार्टिकलला जर आपल्याला गोल फिरवायचा आहे, जर याला सर्क्युलर मोशन करायचे असेल तर सेंट्रिपिटल फोर्स लागणार. म्हणजे दोऱ्यामध्ये टेन्शन त्या ठिकाणी जर आपण कन्सिडर केलं तर त्याचं जे दोऱ्यातलं टेन्शन आहे TA हे देखील टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल असेल. ओव्हरऑल त्या पार्टिकलवर जो फोर्स ॲक्ट होतो टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, इट ओ बी द सेंटर ऑफ सर्कल, हा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. हा असतो TA प्लस mg. मग हा जो ओव्हरऑल फोर्स आहे विच इज ॲक्टिंग टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल अलॉंग द रेडियस, हा इथे सेंट्रिपिटल फोर्सचं काम करतो. मग विच इज इक्वल्स टू m इंटू VA स्क्वेअर अपॉन रेडियस ऑफ सर्कल, दॅट इज r. ठीक आहे. तर आपण आता इथं फोर्स ॲनालिसिस कसं केलं? The resultant force in the downward direction, that is tension in the string when the particle is at point A plus its weight mg is equal to the centripetal force, required centripetal force for that circular motion. So this will be our first equation in vertical circular motion. Now this is VA is nothing but the velocity of particle at point A. Similarly, ज्यावेळेस तो पार्टिकल या टॉप पॉईंटकडनं बॉटम पॉईंटकडे येईल, आपण आता पॉईंट B ला त्याची ॲनालिसिस करू. सो पॉईंट B ला वेट त्याचं खालीच ॲक्ट होणार. ॲज पर दी प्रॉपर्टी ऑफ वेट इट इज वर्टिकली डाऊनवर्ड फोर्स ऑलवेज, राईट, इरेस्पेक्टिव्ह ऑफ द पोझिशन ऑफ पार्टिकल. सो नाव इट इज वर्टिकली डाऊनवर्ड बट your tension which is in the string it will be directed towards the center of the circle. So let TB be the tension in the string when the particle is at point B. Now here the resultant force is different. It is TB
minus mg. The resultant force is Tb minus mg, because the Tb is obviously greater than mg, so that the particle performs the circular motion. So this will be your resultant force, and this resultant force will now provide the required centripetal force for the further circular motion of the particle. So it must be equals to now centripetal force at this place. So it is m into Vb square upon r. So these are the two important equations in the circular motion. Now let us find out the velocity by using these equations. Now suppose when the particle is at point A, for the minimum energy requirement, if we consider tension in the string is 0 and particle is allowed to complete the circular motion, then this equation will become 0 plus mg equals to m Va square upon r, and that means Va is equals to under root rg. Now this is the velocity, this is the minimum velocity with which the particle can complete the circle. म्हणजे याच्यापेक्षा कमी जर वेलॉसिटी असेल तर इट विल नॉट कम्प्लीट द सर्क्युलर मोशन. याच्यापेक्षा जास्त वेलॉसिटी असेल तर चालेल, पण कमी वेलॉसिटीला इट विल नॉट परफॉर्म एनी सर्क्युलर मोशन. सो दॅट इज वाय इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रिटिकल वेलॉसिटी. एनिवे, आपला पहिला फॉर्म्युला तयार झाला वेलॉसिटीचा. ॲट पॉईंट ए वेलॉसिटी ऑफ पार्टिकल इज Va is equal to under root r into g. Now, when the particle comes to the point B, let us see the changes in the energy. What happens with the particle? See, आपण जर पॉईंट B ला रेफरन्स पॉईंट घेतला तर ॲट पॉईंट A particle is at a distance r plus r, that is at point A the distance is r from the bottom point. Hence the gravitational potential energy at point A is potential energy is mg into 2r. Now what happens when the particle start moving from A to B? Its velocity increases. Now as the velocity increases, its kinetic energy increases. Now at A its kinetic energy is less, but at B its kinetic energy is more. That means change in kinetic energy is taking place, increase in kinetic energy is taking place. Now in accordance with the law of conservation of energy, something should be decreased, then only something will be increased. That means this potential energy will decrease and that will result in increase in kinetic energy. मग आपण ह्या कन्सेप्टचा इथं वापर करून आपण इथं याची वेलॉसिटी काढू शकतो. सो इक्वेशन कसं लिहिता येईल मग आता? So let us write the equation. When the particle moves, so its potential energy is mg into 2r. It must be equals to the change in kinetic energy. So kinetic energy at point B is 1/2 m into Vb square minus, so change in kinetic energy is 1/2 m into Va square. So this will become the equation, that is 2 times Rg is equals to 1/2 times Vb square minus Va square. So ultimately these two will come to this side, it will become 4Rg, and then Va will again come here. Here it is negative, so it will become positive, and finally we will get Vb is equal to this 2 into 2 4, and this Rg 5Rg. So taking square root 5 times Rg. Now this is the minimum velocity with which it should move from B, so that it will go in the vertical direction, right? So to move from A to B along the circle, it should have velocity either under root rg or greater than rg, and from B to further circular motion it should have velocity Vb, that is at point B 5 times rg. So this is our second equation. At highest point velocity is under root rg, at lowest point it is under root 5 rg. Now let us try to find out the velocity at point at midway point, whether it is point C or point D. Okay. So let us look at the figure. See, when the particle is at C, its weight is vertically downward mg, and the tension is like this Tc. Here in this case, the tension is observed to be equal to tension in the string at point B. Okay, and when it reaches to point D, the tension here Td is equals to is like this, and the weight is in the downward direction, that is mg. Here it is observed that this tension Td at this point is
3 times mg plus T. And again one more thing is observed, that when the particle is at midway position, whether it is C or D, the tension in the string is equal. On the both sides it is equal. So here we can write the equation. So if Tc is same, Tc equals to Td, if we are taking, then we can write the equation Tb here we have here the equation is here tension Tc is equals to Td, and Td is nothing but 3 times mg plus Ta. So here we can use this formula. So by this formula, if Tc equals to Td, then it must be 3 times mg plus Ta. So we'll have Tc minus Ta is equals to 3 times mg. See, these are the intermediate relations. Similar relation we can obtain here also. If we take Tb minus Ta, considering these two equations and putting the values of velocity, we get one more equation, that is tension at B minus tension at A is equal to 6 times mg. So these are the intermediate equations which helps us to solve the MCQ problems, right? So our main aim is to find out the relations only and then list down the relation for solving the MCQ. Okay, anyway. So at point C, now we have to find out the velocity of, our intention is to find out the velocity at point D or C. See, look at the figure. Suppose your particle is starting from point B and moving to point D. Its velocity now will decrease. How? See, first of all, when we move from A to C, our velocity is increasing because we are in the direction of gravity. Again from C to D, it is increasing because we are again in this direction of gravity. Here, the weight is supporting us. The weight is increasing the velocity. See, in vertical circular motion, 2 points must be remembered. The tension in the string plays important role of maintaining that particle in a circular motion by providing the resultant centripetal force. And the main function of weight of the particle is to keep changing its velocity, either increasing or decreasing. When it moves from A to B in a downward direction, its velocity increases, whereas when it moves from bottom point to the highest point in a vertical direction, then its velocity decreases because weight then opposes the motion, right? So here, when particle moves from C to D, there is increasing kinetic energy from point C to point D, or otherwise when particle moves from B to D, there is increasing potential energy, right? See, so let us take these 2 points for the calculation purpose. At point B, the kinetic energy of particle, that is EB, is 1/2 m into Vb square. So let us write the equation. It is 5 by 2 into m into r into g. And when it reaches to the point D, its potential energy increases. Now the increasing potential energy in this case is, when it is at a distance r, so it is m into r into g, right? Now when it moves from B to D, what decreases? Kinetic energy. Now kinetic energy at D is 1/2 m into Vd square. So let us take the difference, 1/2 m into Vb square minus 1/2 m into Vd square, right? It must be equals to m into Rg. So let us cancel m from the expression and this 2 will go to this side. So it will be Vb square minus Vd square is equal to 2 times Rg. Now to find out Vd square, move this part here. So we get Vd square is equal to, now Vb is under root 5 Rg. So 5 minus 2, it will be 3 times Rg, and therefore Vd is equals to square root 3 Rg. Okay. So this is the expression for velocity at point D, that
that is Vd is equal to 3 under root 3 times rg. So we have three equations. At point A, V is equal to under root rg. At point B, that is bottom point, the velocity is increased and it is under root 5 rg. And at midway point, it is again under root 3 rg. That means it is again decreasing. So from this side, if we see from this side, when we move from A to C, the velocity is increasing from under root rg to under root 3 rg, and again it further increases to under root 5 rg and then decreases to under root 3 rg. So when we when the questions are asked, MCQ questions are asked based on the velocity, the simple questions, to solve the simple questions, one must remember these formula and this tension analysis. So now we have different equations. So let me summarize the equation. So summary of equation will be, first point, at highest point velocity is under root rg, this is critical velocity. Then at midway point, that is dc equals to vd, it is under root 3 times rg. Then at bottom point, it is under root 5 times rg. Now let us consider equation for tensions. When the particle is at highest point, Ta plus mg is equals to mva square upon r. When it is at bottom point, Tb minus mg is equal to mvb square upon r. If we put the values of velocity and take the subtraction, then Tb minus Ta is 6 times mg. For the midway position, if we take here Tc is equals to Td for the midway position, and if we consider this point D and A for the analysis, then Tc minus Ta or Td minus Ta is equals to 3 times mg. This will help you to solve the MCQs. So we have three different velocities, we have tensions, and then difference in the tensions. Now let us talk about the arbitrary position. Now suppose the particle is somewhere here on the circle, let us say any point P. Okay? So its weight will again act in a vertically downward direction like this, mg. Now tension will be along the radius like T at this position. Okay? So this is very important. हा पॉइंट महत्वाचा आहे. Let the angle made by the weight with the tension is theta. हा अँगल इथं थीटा आहे. आता इथं आपल्याला दोन कंपोनंट वेटचे तयार करावं लागते. एक कंपोनंट जो अलॉंग द टेन्शन ॲक्ट होईल आणि सेंट्रिपिटल फोर्सला सपोर्ट करेल. दिस विल इन्क्रीज द वेलॉसिटी बिकॉज तो पार्टिकल वरतून खाली येतोय. मग आता इथे या ठिकाणी काय झालं, टी प्लस एम जी रिझल्टंट फोर्स काय तयार होईल, टी प्लस एम जी कॉस थिटा. आणि हा जो दुसरा आहे दॅट इज एम जी साइन थिटा, हा कशाचं काम करेल, वेलॉसिटी वाढवायचं काम करेल. सिमिलरली आपण इथे एखादा क्यू पॉईंट घेऊ. त्या क्यू पॉईंटला जर पार्टिकल घेतला इथं, परत त्याचं टेन्शन पुढं राहील टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, दोऱ्यामधलं टेन्शन, आणि वेट त्याचं खाली ॲक्ट होईल एम जी. तर ह्या केसमध्ये समजा इथं अल्फा अँगल केलेला आहे त्याने विथ द टेन्शन. सो हिअर हा अपोजिटला जाईल, म्हणजे टी मायनस एम जी कॉस अल्फा हा झाला तुमचा रिझल्टंट फोर्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. आणि त्याचा जो परपेंडिक्युलर कॉम्पोनंट आहे विच इज अपोजिट नाव, मोशनच्या तो कसा आहे, विरुद्ध दिशेला आहे, दॅट इज एम जी साइन अल्फा. हा काय करेल, मोशनला विरोध करेल, त्यामुळे व्हेलॉसिटी डिक्रीज होईल. सो हे जे दोन इक्वेशन आहेत, टी प्लस एम जी कॉस थिटा आणि टी मायनस एम जी कॉस थिटा. सो वरतून खाली येत असताना पार्टिकल ज्यावेळेस वरतून खाली येतोय, इक्वेशन काय तयार होईल, टी प्लस एम जी कॉस थिटा इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर ॲट दॅट पॉईंट. हे इक्वेशनचा उपयोग करून यू कॅन फाइंड आउट टेन्शन, यू कॅन फाइंड आउट velocity. Theta is given to you in the problem, and when it moves from bottom to upward direction, in between at any arbitrary point we have equation t minus mg cos alpha is equals to mv square upon r. So similar analysis can be done for any other point. Okay? So this is how you can find out the velocity or the tension for the arbitrary positions. This is about vertical circular motion.
एवढं तुमच्या पुस्तकात पण दिलेलं आहे. आता याच्यावरचे क्वेश्चन्स फार सिम्पल असतात वर्टिकल सर्क्युलर मोशनचे. लाईक ऑप्टेन द एक्सप्रेशन्स फॉर व्हेलॉसिटी ॲट व्हेरियस पॉईंट इन अ वर्टिकल सर्क्युलर मोशन. देन शो दॅट TB - T इज इक्वल टू 6 times mg. आता ओल्ड सिलेबसमध्ये त्याचे डिटेल्स दिलेल्या होत्या डेरिवेशनच्या. तुमच्या पुस्तकात त्याने फक्त इक्वेशन्स दिले. त्यामुळे लॉंग आन्सर क्वेश्चन इज नॉट देअर, विल नॉट बी देअर. त्यामुळं तुम्हाला इक्वेशन्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो महत्त्वाचा मुद्दा की इट इज इन्फ्लुएन्स्ड बाय ग्रॅव्हिटी आणि त्यामुळे तिथं वेगवेगळ्या ठिकाणी स्पीड वेगवेगळा असतो. टेन्शनचे इक्वेशन्स लक्षात ठेवा टू सॉल्व दी प्रॉब्लेम्स. अँड सिमिलरली हे आर्बिटरी पोझिशनवर आपल्याला फोकस करावं लागेल बिकॉज दॅट विल बी द इम्पॉर्टंट पॉईंट फॉर नीट ॲज वेल ॲज फॉर JEE. ना व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपण जर प्रत्येक पॉईंटला जर एनर्जी कन्सिडर केली, आता इट इज नॉट गिवन इन द बुक बट आय हॅव टू कवर दिस पॉईंट. तर एनर्जी कन्सिडर केली टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल, सो इट विल बी इट इज फाउंड दॅट इट इज कॉन्झर्व्ड ॲट एव्हरी पॉईंट. ठीक आहे. सो दॅट आय विल कवर इन द नेक्स्ट सेशन. आता आपल्याला याच्यानंतरच्या सेशनमध्ये वी हॅव टू सी द ॲप्लिकेशन ऑफ धिस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन टू सॉल्व द प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स. So 2 types of applications are given in your book. One is dead spear. पण आता मौत का कुवा बघितला होता, आता एक मौत का गोल बघणार आहे. ती यात्रेत तुम्ही आणखी एक स्पेशल हे बघितलं असेल, त्याच्यामध्ये एक स्पियर असतो. त्या स्पियरच्या आत मोटरसायकल फिरत असते. त्या ठिकाणी काय सर्क्युलर मोशनचा रोल आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन तिथे कसं यूज केलं जातं ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट मुव्हिंग ऑन द कर्व ब्रिज, त्याचे काही कन्सेप्ट्स आपल्याला दिलेले आहेत. तर त्याचा उपयोग करून आपण मेनली MCQ सोडवणार आहोत. तर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पुन्हा एकदा बघा. इफ यू हॅव सजेशन ऑन दिस, आय विल अगेन कन्सिडर दिस व्हिडिओ फॉर दी नेक्स्ट टाईम. ओके, थँक्यू.